पीक विम्या संदर्भात अजून एक गोड बातमी समोर येताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो, आज परत काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन होण्याकरिता सुरुवात झालेली आहे। सोबतच उद्या 2025च्या पीक विम्या संदर्भात काही प्रमाणामध्ये काही जिल्ह्यातील माहिती अपडेट मिळण्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे। सोबतच येत्या आठवड्याभरामध्ये परत एक वेळ धाराशिव जिल्ह्यातील राहिलेल्या पीक विम्या संदर्भात सुद्धा एक गोड बातमी मिळू शकते आणि उर्वरित काही भागातील काही जिल्ह्यातील 1-2 वर्षातल्या पीक विम्या संदर्भात त्यांना दिलासा मिळण्याकरिता वेळ प्रसंगी 6 महिने सुद्धा लागू शकतात अशी माहिती मिळत आहे। कारण की काल वेगवेगळ्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्याच्या नंतर बैठका झाल्या, काही ठिकाणी डीपीडीसीच्या बैठका झाल्या आणि त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्थानिक प्रतिनिधींच्या पालकमंत्र्यांशी बैठका झाल्या, त्यामधून मिळत असलेल्या माहितीनुसार बऱ्याचशा ठिकाणच्या पीक विम्याकरिता पीक विमा मिळू शकतो, परंतु त्या पीक विम्याकरिता अजून बऱ्यापैकी वेळ लागू शकतो। तर मग आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी बातमी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, गोड बातमी, मोठी बातमी, ती बातमी कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बघा, ज्यावेळेस आपण धाराशिव जिल्ह्याच्या संदर्भात माहिती देत होतो त्यावेळेस वाशिम, बुलढाणा, लातूर, बीड, नांदेड, अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून त्यांच्या हिंगोली, परभणी या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून त्यांच्या भागातून विचारणा करण्यात येत होती। त्यांच्या पीक विम्याचं स्टेटस, त्या जिल्ह्याची परिस्थिती काय ते विचारण्यात येत होती। त्यावेळेस सातत्याने लातूर जिल्ह्याविषयी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारण्यात येत होतं आणि लातूर जिल्ह्याला मी वेळोवेळी माझ्या प्रत्येक व्हिडिओ खाली तुम्ही पाहू शकता त्या कमेंट्स, वेळोवेळी मी त्यांना सांगितलेलं होतं की बस आता धाराशिवचा हा प्रश्न जेवढा मार्गी लागेल तेवढा, त्याच्यानंतर लातूरचाच नंबर आहे, लातूरचीच अपडेट लवकर मिळेल। त्यानुसार खऱ्या अर्थाने आता सकाळपासूनच लातूर जिल्ह्यामधील काही मंडळातील बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन चेंज होताना दिसत आहे। आता चेंज होत आहे म्हणजे या अगोदर ज्यांचं जे काय होतं कॅल्क्युलेशन अवेटेड ते चेंज होत आहे, ज्यांना यील्ड बेस दाखवत होतं त्यांचं चेंज होत आहे। थोड्या दिवसातच, आठवड्यात 2 आठवड्यामध्ये म्हणजे ऑगस्टच्या अखेर आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये वेळ प्रसंगी संपूर्ण कॅल्क्युलेशन होऊन रकमा सुद्धा दिसू शकतात। फक्त आता या सर्व गोष्टी घडत असताना आज अजून एक मोठी आनंदाची बातमी, खुशखबर आलेली आहे। आता खुशखबर आहे की नाही हे तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनी ठरवायचंय। तर ती अशी आहे की जवळजवळ 36 जिल्ह्यापैकी सर्व 36 जिल्ह्यामधल्या कर्जदार, फक्त लक्षात घ्या, कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याकरिता मुदतवाढ मिळालेली आहे। ज्यापैकी 10 जिल्ह्यांना 17 ऑगस्ट पर्यंत, 7 जिल्ह्यांना 20 ऑगस्ट पर्यंत आणि बाकीचे जे इतर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना 31 ऑगस्ट पर्यंत कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याकरिता मुदतवाढ मिळालेली आहे। आता मागच्या आठवड्यातला आपला कडू अनुभव असा आहे की ज्या वेळेस 31 जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची मुदतवाढ होती आणि त्यावेळेस परत एक वेळ 10 दिवसाची पीक विमा भरण्याकरिताची मुदतवाढ म्हणजे वाढ करून देण्यात आलेली होती, 10 दिवस मिळालेले होते आणि त्या 10 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनी पीक विमा भरण्याचा आकडा समोर आलेला सुद्धा होता। आणि ते येण्यामागचं कारण तसं होतं की जुलैच्या अखेरच्या आठवड्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या भागातील, मंडळातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचं कॅल्क्युलेशन होताना दिसत होतं, त्या रकमा दिसत होत्या आणि तशा परिस्थितीमध्ये कदाचित होऊ शकते, लोकांचं सुद्धा तेच म्हणणं होतं, कारण की मागच्या महिन्याभरापासून आपण पीक विम्यावर जे व्हिडिओ बनवत आहे, अपडेट देत आहे किंवा आपण भरणार किंवा नाही हा प्रश्न त्यांना विचारत आहे, तेव्हा त्यांच्या त्या प्रश्नाच्या खाली उत्तरामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या। पण त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की अगोदरचा पीक विमा द्या, 2024चा पीक विमा द्या, 2025चा पीक विमा द्या आधी, त्यानंतर आम्ही हा भरू। म्हणजे याचा अर्थ मागचा जर पीक विमा भरला तर हे शेतकरी नवीन पीक विमा फाडू शकतात, असा संदेश कुठे ना कुठे माध्यमांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांपर्यंत म्हणा किंवा शासनापर्यंत, राज्य शासनापर्यंत गेला असावा। आणि आता ज्या रकमा दिसायला लागलेल्या होत्या त्या रकमा आता दिसत नाहीये, त्यामध्ये सुद्धा शेतकरी संभ्रमामध्ये पडलेला आहे, नाराजी व्यक्त करत आहे, म्हणजे रोष व्यक्त करत आहे। खऱ्या अर्थाने आपली फसवणूक केली की काय, आपण आता पीक विमा भरावा याकरिता आपल्याला या रकमा दाखवल्या की काय। पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलले तर त्यांचं उत्तर वेगळं असते, कंपनीच्या टोल फ्री नंबरवर बोलले त्यांचं उत्तर वेगळं असते। परंतु कंपनीच्या टोल फ्री नंबर विषयी तुम्ही वेळोवेळी तुम्हाला गेल्या वर्षभरापासून सांगितलेलं आहे, त्यांचं मनावर घेऊ नका। एका दिवशी क्लेम चेंज होतात, एका दिवशी रकमा दिसतात आणि एका दिवशी डीबीटीच्या माध्यमातून निधीची तरतूद केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केल्या जाऊ शकतो, केल्या गेलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना सांगितलं तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, ज्या शेतकऱ्यांना सांगितलं यील्ड बेस आहे तुम्हाला मिळणार नाही, त्या सर्व शेतकरी म्हणजे बऱ्यापैकी खूप सारे शेतकरी बांधवांना या अगोदर पीक विमा मिळालेला आहे। तो पीक विमा मिळताना मी पाहिलेला आहे। मागच्या 2024 मध्ये दिवाळीच्या वेळेस मला सुद्धा
पीक विमा कंपनीकडून हे सांगण्यात आलेलं होतं, परंतु ते यील्ड बेस चेंज सुद्धा झालं, अमाऊंट सुद्धा दिसली आणि दिवाळीच्या त्या 2-4 दिवसामध्ये तो पूर्ण पीक विमा माझ्या आधार संलग्न खात्यावर जमा सुद्धा झाला. सॉरी, त्यावेळेस 2024चा पीक विमा आधार संलग्न खात्यावर जमा नाही झाला. जे अकाउंट दिलेलं होतं पीक विमा भरताना त्याच खात्यावर जमा झालेला होता. इथून पुढे आता आधार संलग्न खात्यावर जमा होणार आहे. परंतु आता असं असताना सुद्धा शेतकरी थोडा संभ्रमामध्येच आहे की फक्त इथे मुदत वाढून देण्यात आलेली आहे, एक तर ती कर्जदार शेतकऱ्यांना वाढून दिलेली आहे. कर्ज आता आहेच कोणाकडे, कोणते शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज काढलेलं आहे? ऑलरेडी सर्व तर कर्ज बाजारी आहेत. मग कर्जदारचा अर्थ घ्यायचा कसा, हा एक संभ्रम. दुसरी गोष्ट, आता ज्याप्रमाणे आज लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे कॅल्क्युलेशन व्हायण्याकरिता सुरुवात झालेली आहे दिसत आहे. आजच ही बातमी सुद्धा येत आहे की सर्व जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याकरिता मुदतवाढ मिळालेली आहे. म्हणजे फक्त आपल्याकडून पीक विमा भरून घ्यावा, पैसे जमा करून घ्यावे, एवढ्या पुरतच या रकमा दाखवण्यात येत आहेत का, की खरोखर या पीक विमा रकमा भविष्यामध्ये किंवा येत्या आठवड्याभरामध्ये, 2 आठवड्यामध्ये, महिन्यामध्ये मिळू शकतात का? आता पीक विमा कंपनीकडून सांगण्यात येत आहे की तांत्रिक अडचण आहे, पोर्टलवर इश्यू आहे, सर्व्हरवर इश्यू आहे, या रकमा परत दिसणारच आहेत आणि त्या रकमा तुम्हाला शेतकरी बांधवांना हमखास मिळणार आहेत. तर 2024 पर्यंतच्या रकमा दिसणार आणि त्या मिळू सुद्धा शकतात. हे मी सुद्धा माझ्या या चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून वेळ प्रसंगी माझ्या अनुभवातून सुद्धा, मागच्या बऱ्याच वर्षीच्या अनुभवातून तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे आता इथून पुढचा पीक विमा भरायचा की नाही ते तुम्हाला ठरवायचं आहे. या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन झालं, सुरू होत आहे, काय अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट काय, लेटेस्ट स्टेटस काय आहे, ही रोज मी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. जशी माझी माहिती संकलन होत आहे, अपडेट मिळत आहे, ती पीक विमा संदर्भातली महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, सज्जा मंडळातील माहिती मी आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव कृषक भारत कलाल NK अग्रवाल यांच्या माध्यमातून मी तुमचा सर्वांचा हक्काचा नितीन अग्रवाल वेळोवेळी खरी माहिती, विश्वासार्ह माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन दिसण्याकरिता सुरुवात झालेली आहे. या संदर्भातली ही जी महत्वपूर्ण अपडेट आहे ही नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम इतर शेतकरी बांधवांकरिता सुद्धा सकारात्मक आहे, लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल अशी आशा करतो. यामुळे ही माहिती महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना सुद्धा मिळावी, पोहोचावी, याकरिता सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. बघा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल, ही खरी माहिती मिळेल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात सध्या परिस्थितीमध्ये सध्या तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून 100% हमखास खात्रीशीर आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह, पीक विम्या संदर्भातील अजून एका गोड बातमीसह. उद्या 2025 संदर्भातल्या पीक विम्या संदर्भात काय माहिती मिळते ते सुद्धा बघूया आणि त्यानंतरच त्या पीक विम्या संदर्भातली गोड बातमी तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, अशीच विश्वासार्ह खात्रीशीर माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल, याकरिता आपल्या सर्वांच्या हक्काच्या चॅनलला, पेजला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि हाईपचे बटन सुद्धा दाबून घ्या, जेणेकरून मी वेळोवेळी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवू शकेल आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना ही माहिती मिळावी, याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.